नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता कला ही अद्वैतला कोणत्या अटीवर डिझाईन तयार करून देण्यासाठी तयार होईल आणि आता चांदेकरांच्या पेढीवर आलेलं संकट कला कशाप्रकारे दूर करेल, कला कशाप्रकारे या संकटाचा सामना करेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वैतने कलाला काम करण्यापासून थांबवलेलं असतं। तो कलाला म्हणतो की तू डिझाईन बनवायची काहीच गरज नाही असं म्हणत अद्वैत आता नवीन डिझायनरच्या शोधात असतो। परंतु अद्वैतला आत्तापर्यंत कोणतीही डिझायनर मिळालेली नसते। आता तेवढ्यातच अद्वैतला स्वामीनाथन यांचा फोन येतो। स्वामीनाथन यांचा फोन आलेला पाहून अद्वैत मात्र घाबरून गेलेला असतो। आता अद्वैत हा स्वामीनाथन यांना म्हणतो, बोला सर। तर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अद्वैत मी तुझ्या घरीच येत आहे। अद्वैत विचारतो, काय? तर स्वामीनाथन म्हणतात की हो, कारण घरी येऊनच आपण एकत्र बसून डिझाईन फायनल करू, म्हणजे तुझाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल। तर आता अद्वैत म्हणतो ठीक आहे। परंतु अद्वैतला आता काय करावं काहीच कळत नसतं। तर आता कला ही अद्वैतला रिक्वेस्ट करत म्हणते, अद्वैत मला माहीत आहे की नवीन डिझायनर तू शोधत आहेस, परंतु डिझायनर मिळेपर्यंत खूप वेळ लागेल आणि आता स्वामीनाथन उद्या आपल्या घरी येणारच आहेत। मग तू त्यांना कोणत्या डिझाईन दाखवणार आहेस? आणि हे डील आपल्या हातून गेलं तर आपल्या पिढीला केवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे हे तुझ्या लक्षात येतंय का? आणि याचे परिणाम भविष्यातही आपल्याला भोगावे लागतील। परंतु अद्वैत कलाचं काही ऐकून न घेता अद्वैत कलाला म्हणतो, परंतु त्यासाठी मला तुझी गरज नाही। त्यापेक्षा मी स्वतःच अशा डिझाईन बनवेन की स्वामीनाथन यांना त्या डिझाईन नक्कीच आवडतील। आता अद्वैत कलाचं काही ऐकून न घेता स्वतःच डिझाईन तयार करण्यासाठी बसतो। आता स्वामीनाथन घरी आल्यानंतर अद्वैतला म्हणतात, चल मग आपण कामाला सुरुवात करू का? तर अद्वैत म्हणतो की हो। अद्वैत खूप खुश असतो। अद्वैत स्वामीनाथन यांना म्हणतो, या डिझाईन रेडी आहेत असं म्हणत अद्वैत स्वामीनाथन यांना नवीन डिझाईन दाखवतो। त्या डिझाईन पाहून स्वामीनाथन यांना धक्काच बसतो। स्वामीनाथन अद्वैतला विचारतात, अद्वैत या नवीन डिझायनरच्या डिझाईन आहेत का? तर अद्वैत म्हणतो की हो। आता स्वामीनाथन अद्वैतला विचारतात, परंतु अद्वैत तुझी जुनी डिझायनर कुठे आहे? जी पहिली डिझायनर मला डिझाईन देत होती ती? तर अद्वैत म्हणतो, परंतु तिचा काही प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मी नवीन डिझायनर अपॉइंट केली आहे। आता मात्र अद्वैत घाबरून गेलेला असतो। तर स्वामीनाथन म्हणतात, अद्वैत चांदेकर सॉरी, तुझी जर डिझायनर बदललेली असेल तर मला आता काम करण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही। जर तुझी जुनी डिझायनर या प्रोजेक्टवर काम करणार असेल तरच मी हे काम करणार आहे, नाहीतर हे काम मी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडून करून घेऊ शकतो। आता मात्र स्वामीनाथन यांचं हे उत्तर ऐकून सरोज मॅडमलाही धक्का बसतो। आता स्वामीनाथन रागानेच तिथून निघून जातात। तर आता अद्वैत म्हणू लागतो, काय करायचं आहे? आता एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा सरोज मॅडम काही कलाला डिझायनर म्हणून अपॉइंट करायला तयार नसतात। तर आता आबा हे सरोज मॅडमना समजावत म्हणतात, सरोज अगं तुझा जो काही राग आहे तो बाजूला ठेव। आपल्याला आपल्या पेढीसाठी उत्तम डिझायनरची गरज आहे आणि उत्तम डिझायनर आता आपल्याला ऐनवेळी कुठेही मिळणार नाही। त्यामुळे आता तुम्हाला कलालाच ॲक्सेप्ट करावं लागेल। परंतु सरोज मॅडम काही कलाला डिझायनर म्हणून ॲक्सेप्ट करायला तयार नसतात। आता आबा हे सरोज मॅडमना म्हणतात, सरोज अगं मी आत्तापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलं, परंतु तू तर माझं ऐकून घ्यायला तयारच नाही आहेस। सरोज मला मान्य आहे की ऑफिसचा आपल्या पेढीचा संपूर्ण डिसिजन हा तुझा असतो, परंतु शेवटी माझंही थोडंफार तुला ऐकावं लागेलच। सरोज मी तुला एवढ्या विनवण्या करत आहे की कलाला हे काम करून देत, परंतु तू अजूनही ते कलाला काम करायला देत नाही आहेस। अगं कला या घरची लक्ष्मी आहे आणि कला जर एवढ्या छान डिझाईन बनवत असेल आणि कलामुळे जर आपल्याला हे डील मिळत असेल मग काय हरकत आहे कलाला ह्या डिझाईन बनवून देण्यासाठी? आणि कला तर स्वतः तयार आहेच ना। परंतु सरोज मॅडम नकार देतात। आता आबा म्हणतात, आता सरोज माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही। मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आता निर्णय तुझा आहे। मग हे डील गमवायचं की हे डील मिळवण्यासाठी कलाजवळून डिझाईन घ्यायचं हे आता तुझं तू ठरव। मी यामध्ये काहीही बोलणार नाही असं म्हणत आजोबा तिथून निघून जातात। परंतु अजूनही सरोज मॅडम कलाला डिझायनर म्हणून अपॉइंट करायला तयार नसतात। आता मात्र अद्वैतजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो। अद्वैत खूप जणांना फोन करून डिझायनरसाठी विचारत असतो, परंतु अचानक कोणीही डिझायनर तयार नसतं। आता अद्वैत विचार करत म्हणतो, मी काय करू? जर आता मी हिला विचारलं तर ही ॲटिट्यूड दाखवेल, परंतु माझा नाईलाज आहे। आता दुसरा कुठलाच पर्याय नाही। आता अद्वैता सरोज मॅडमना काही न विचारताच कलाला डिझायनर म्हणून अपॉइंट करतो। कलाला म्हणतो की उद्यापासून तू डिझाईन बनवायच्या आहेत। स्वामीनाथन यांच्या डीलसाठी तू मला डिझाईन बनवून द्यायच्या। तर कला म्हणते ठीक आहे, परंतु अद्वैत चांदेकर माझ्या काही अटी आहेत, त्या जर अटी तुला मान्य असतील तरच मी डिझाईन बनवायला तयार आहे। तर आता अद्वैत विचारतो, काय?
अटी? तर आता सरोज मॅडमना पण राग आलेला असतो. सरोज मॅडम विचारतात की अशा कोणत्या अटी आहेत की ज्या अटी मान्य केल्यानंतरच तू हे काम करणार आहेस? तर आता कला ही आबांच्या समोरच अद्वैत आणि सरोज मॅडमना म्हणते की माझ्या जास्त अशा कुठल्याच अटी नाही आहेत, परंतु पहिली अट ही आहे की तुम्ही काही झालं तरी सानिकाला तिच्या जॉबवरून काढणार नाही यात, कारण खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने ती काम करत असते. मी स्वतः तिला काम करताना पाहिलं आहे. तर त्यानंतर अद्वैत विचारतो दुसरी अट? तर कला ही अद्वैतला म्हणते माझ्या कलेचा अपमान करायचा नाही, कारण याच कलेचा मला अभिमान आहे. मग त्या कलेचा तुम्ही कोणीही अपमान करायचा नाही. आणि तिसरी अट म्हणजे मी जे काम करत आहे ते तुझ्या पिढीसाठी करत आहे, त्यामुळे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यांची सांगड घालवू नकोस. हे दोन्ही वेगवेगळेच असायला हवेत आणि ते कायम वेगळेच असतील. कामाच्या वेळी काम आणि ज्यावेळी पर्सनल लाईफ असेल, घरचा प्रश्न असेल, त्यावेळी फक्त घरचा विषय, त्यामध्ये कुठल्याही कामाचा विषय आणि कामाच्या वेळी घरचा विषय मला चालणार नाही. आता मात्र सरोज मॅडमना कलाचा खूप राग आलेला असतो, परंतु आता कोणाजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो. अद्वैत म्हणतो ठीक आहे, अटी मान्य आहेत. आता सरोज मॅडमही काहीच बोलत नाहीत, परंतु आबांना खूप आनंद झालेला असतो. आबा हे अभिमानानेच कलाकडे पाहत असतात. तर कला म्हणते ठीक आहे, मग आता स्वामीनाथन यांच्या प्रोजेक्टवर काम करायला मी तयार आहे आणि मी तुला लवकरच डिझाईन बनवून देईन. आता कलाने खूप छान अशा डिझाईन बनवलेल्या असतात. तर आता स्वामीनाथन यांना कलाच्या डिझाईन आवडलेल्या असतात आणि स्वामीनाथन हे अद्वैतला म्हणतात मी तुमच्यासोबत हे डील कायम ठेवण्यासाठी तयार आहे. तर आता सर्वजण खूप खुश होतात. आता कलाच्याच कलेमुळे स्वामीनाथन यांचं डील सरोज मॅडम आणि चांदेकरांच्या पिढीला पुन्हा एकदा मिळालेलं असतं. त्यामुळे कलाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावलेली असते आणि स्वामीनाथन यांचं डील मिळाल्यामुळे आजोबाही खूप खुश असतात. आपल्यामुळे चांदेकरांचा जात असलेला डील पुन्हा एकदा आपण त्यांना मिळवून देऊ शकलो याचा कलालाही खूप आनंद झालेला असतो. स्वामीनाथन यांचं डील पुन्हा एकदा मिळाल्यामुळे घरातील सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. परंतु त्याचवेळी अद्वैतला त्याच्या पेढीमधून फोन येतो की आता आपल्या दागिन्यांची खरेदी खूप कमी होत आहे, बिझनेस पूर्णपणे डाऊन झालेला असतो. आता हे ऐकल्यानंतर अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. अद्वैत विचार करू लागतो की असं कसं होऊ शकतो. तर त्यानंतर अद्वैत म्हणतो की परंतु माझा स्टाफ अगदी मेहनतीने काम करत आहे, तरीसुद्धा माझा बिझनेस एवढा खाली कसा काय येऊ शकतो. तर त्यानंतर अद्वैत आजोबांना म्हणतो आजोबा नक्की काय झालं आहे की आपला बिझनेस एवढा डाऊन झाला आहे. तर त्यानंतर आता तातडीने सगळ्यांची मीटिंग बोलवलेली असते. सर्वांना मीटिंगमध्ये जायचं असतं. तर आबा, सरोज मॅडम, अद्वैत मीटिंगसाठी निघालेले असतात. तर तेवढ्यातच आबा म्हणतात थांबा, आजच्या या मीटिंगसाठी कलासुद्धा आपल्यासोबत येईल. आता मात्र सरोज मॅडम यांना धक्का बसतो. सरोज मॅडम आबांना म्हणतात आबा तुम्ही हे काय बोलत आहात? अहो आपल्या ऑफिसचं, आपल्या पिढीचं काम आहे आणि आपली नेहमीची मीटिंग आहे आणि एवढ्या मोठ्या संकटाला सामना करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करायच्या आहेत. मग यामध्ये कला काय करणार आहे? उगाच तिची लुडबुड कशाला? आपण जात आहोत ना मीटिंगसाठी, आपण घरातले सर्वजण आहोत, बस झालं. आणि आपला स्टाफ तर आहेच. तर आता आजोबा म्हणतात परंतु तुम्ही विसरलात का, कलासुद्धा आता आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे. त्या पलीकडेही जाऊन ती या घरची सून आहे, म्हणजे तिलाही या पुढचा कारभार लक्षात यायला हवा. त्यामुळे आजपासून प्रत्येक मीटिंगसाठी कला येणारच आहे, कारण तुम्ही हे विसरून चालणार नाही. आपल्या पेढीसाठी ज्या काही डिझाईन लागत आहेत त्या सगळ्या काही कला बनवत आहे आणि म्हणूनच कलाची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच कला मीटिंगला येणार. आता मात्र सरोज मॅडम काहीच बोलत नाहीत. तर आबा म्हणतात कला चल, तुला मीटिंगला येणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत आबा हे कलाला मीटिंगला घेऊन येतात. तर आता स्वामीनाथन सुद्धा मीटिंगला आलेले असतात. सर्व स्टाफ मेंबरची मीटिंग चालू असते. अद्वैता आपल्या स्टाफला विचारतो की हे कसं शक्य आहे, आजपर्यंत आपला बिझनेस एवढा खाली कधीही आला नव्हता, परंतु आता असं अचानक काय झालं आहे की ज्यामुळे आपलं बिझनेसमधील नाव डाऊन झालं आहे आणि हे कशामुळे झालं आहे? मला प्लीज सगळ्यांजवळ उत्तर हवं आहे. परंतु कोणीही काही बोलत नाही. अद्वैत म्हणू लागतो की चांदेकर ज्वेलर्स हे एक ब्रँड आहे आणि एवढं छान एकापेक्षा एक डिझाईन आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आपली क्वालिटीही तशीच असते आणि आपलं सोनंही तसंच असतं. मग तरीसुद्धा असं कसं होऊ शकतं? परंतु कोणी काहीच बोलत नाही, कोणाजवळ काहीच उत्तर नसतं. तर आता कला म्हणू लागते मी एक सांगू का? अद्वैता कलाला म्हणतो यामध्ये तुला बोलायची काही गरज नाही. परंतु स्वामीनाथन कलाला बोलण्याचा अधिकार देतात आणि कलाला म्हणतात कला मॅडम तुम्हाला जे काही सुचत असेल तर तुम्ही बोलू शकता. तर कला म्हणते की अद्वैत मला माहीत आहे की मी जर काही मत मांडलं तर ते तुला आवडणार नाही. तर आता कलाही आपलं मत मांडत म्हणते की मला माहीत आहे की आपला संपूर्ण स्टाफ अगदी मेहनतीने काम करत आहे, मेहनतीने या डिझाईन लॉन्च करत आहोत. परंतु आपण ज्या डिझाईन बनवत आहोत त्या डिझाईन सर्वसामान्यांना परवडतील अशा नाहीच आहेत ना, कारण आपण एवढं छान डिझाईन बनवत आहोत. मला माहीत आहे की आपलं सोनंही शुद्ध आहे आणि आपली शुद्धता हेच महत्त्वपूर्ण आहे.
परंतु सर्वसामान्यांना परवडेल अशी एकही डिझाईन आपण अजूनपर्यंत मार्केटमध्ये आणलीच नाही आहे. मला माहीत आहे चांदेकर ज्वेलर्स हे खूप मोठं ब्रँड आहे, खूप मोठं नाव आहे. तरीसुद्धा सुरुवाती सर्वसामान्यांपासूनच केली पाहिजे. आपण जे काही दागिने आजपर्यंत बाजारपेठेमध्ये लॉन्च करत आहोत ते दागिने सर्वसामान्य घेऊ शकतील अशा नाहीच आहेत. कारण या रेंजचे दागिने फक्त रिच फॅमिलीज खरेदी करू शकते असेच दागिने आपण लॉन्च करत आहोत. यामध्येच आपलीच कुठेतरी चूक होत आहे. तर अद्वैत म्हणतो आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक होत नाही, कारण चांदेकर ज्वेलर्स कधीही चुकत नाही. कलाही अद्वैतला म्हणते, अद्वैत मला मान्य आहे की आपली चूक नाही आहे, परंतु आपण सर्वसामान्यांसाठी एकही असा दागिना बनवत नाही आणि आपल्याजवळ असे दागिने बनत नाही. तर आता कलाला वाटत असतं तर कलाही अद्वैतला म्हणते आपल्या क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही, परंतु कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगली क्वालिटी सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी पोहोचेल याचाच आपण विचार करायला हवा. तर आता स्वामीनाथन यांना कलाचा विचार पटत असतो, परंतु अद्वैत म्हणू लागतो तुझ्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आमच्या पेढीमध्ये नक्की कोणत्या डिझाईन बनल्या पाहिजेत आणि पेढीचा कारभार कशाप्रकारे चालायला हवा हे मला तुझ्याजवळून शिकायचं नाही. तर आता स्वामीनाथन कलाला म्हणतात, कला मॅडम तुमची आयडिया, तुमची कल्पना खरंच खूप योग्य आहे आणि मला खरंच खूप आवडली आहे. परंतु अद्वैत आणि सरोज मॅडम यांना हे म्हणणं पटत नसतं. तर अद्वैत म्हणू लागतो परंतु मला हे मान्य नाही. स्वामीनाथन म्हणतात कला तू जे काही बोलत आहेस ते अगदी योग्य आहे. तर कला म्हणते की चांदेकर मला मान्य आहे की तुला हे पटत नाही, परंतु आपण सर्वसामान्य जनतेचा विचार करायला हवा. आपलं नाव तरच कायम राखलं जाईल. तर आता कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर तूच विचार कर. अरे प्रत्येक घरात एक ना दोन मुलं असतातच आणि प्रत्येक घरातील मुलांचं लग्न असतं, परंतु प्रत्येक घर हे श्रीमंत नसतं. प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलीचं लग्न होत असताना आपल्या मुलीला दागिन्यांनी मडवावं, तिला दागिने घालावेत, परंतु तेवढी त्यांची परिस्थितीही नसते. आणि आजची परिस्थिती पाहता सोन्याचे भाव अगदी गगनात भिडू लागले आहेत. मग अशा वेळी कुठल्याही बापाची परिस्थिती नसताना ते दागिने नाही घालू शकत. आणि म्हणूनच मला वाटत आहे की आपण सोन्याचा कमीत कमी वापर केला तरी चालेल, परंतु क्वालिटी आणि दर याचा समतोल राखता आला पाहिजे. तरच आपण सर्वसामान्यांसाठी चांदेकर ज्वेलर्सची दरवाजा खुली होतील. मला मान्य आहे की आत्तापर्यंत प्रत्येक व्यक्ती येऊन चांदेकर ज्वेलर्समध्ये दागिन्यांची खरेदी करत होती, परंतु सोन्याचे वाढलेले भाव पाहता त्यांनाही परवडत नसतं. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपण जर सर्वसामान्यांचा विचार केला तरच आपल्या पिढीची भरभराट होईल. आता मात्र आपलं जर नाव अजून मोठं व्हायला हवे असेल तर आपल्याला सर्वसामान्य जनतेचा विचार करायला हवा. परंतु अद्वैतला हे पटत नसतं. स्वामीनाथन म्हणतात कला तू जे काही विचार मांडले आहेस ते अगदी मला मान्य आहेत. आबांनाही कलाचं म्हणणं पटत असतं. आबा म्हणतात कला जे काही बोलत आहे ते अगदी योग्य आहे, परंतु अद्वैत आणि सरोज मॅडम यांना कलाचं म्हणणं पटत नसतं. स्वामीनाथन म्हणतात की मला हे मान्य आहे. तर आबा हे सरोज मॅडमना समजावत म्हणतात सरोज मला माहीत आहे की कलाविषयी तुझ्या मनात राग आहे, परंतु आता कलाने जो मुद्दा मांडला आहे तो अगदीच अयोग्य नाही आहे, खरंच ते योग्य आहे आणि आपण हा प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही आहे. आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू आता तुझ्या मनातील राग बाजूला ठेव आणि कला एक कलाकार आहे, तिच्या दृष्टीने तिच्याजवळ जी काही कला आहे तिचा वापर आपल्या या पिढीसाठी आपल्याला करून घ्यायला हवा. कला म्हणाल्याप्रमाणे ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, या दोन्ही गोष्टीमध्ये कायमच अंतर असलं पाहिजे. तर आता सरोज मॅडम मात्र शांतच असतात. तर त्यानंतर स्वामीनाथन कलाचं कौतुक करतात. तर स्वामीनाथन कलाचं कौतुक करत म्हणतात तुझी ही कल्पना मला अगदी योग्य वाटत आहे आणि म्हणूनच आपण लवकरच याच कल्पनेवर काम करायचं आहे. आता मात्र स्वामीनाथन यांनी होकार दिल्यामुळे सरोज मॅडम आणि अद्वैतचा नाईलाज होतो आणि त्यांनाही यासाठी तयार व्हावं लागतं. आता लगेचच सर्वजण कामाला लागतात. आता मात्र कलाच्या कल्पनेमुळे संपूर्ण चित्र पालटून गेलेलं असतं. सर्वत्र चांदेकर ज्वेलर्सचा हुदोहुद होत असतो. प्रत्येक ठिकाणी चांदेकर ज्वेलर्समध्ये खरेदी मोठ्या प्रमाणे होत असते. सणासुदीला चांदेकर ज्वेलर्समध्येच गर्दी होऊ लागते आणि सर्वत्र चांदेकर ज्वेलर्स हेच नाव प्रसिद्ध झालेलं असतं. चांदेकर ज्वेलर्स हे नाव पुन्हा एकदा उभारीला आलेलं असतं. आता सर्वांचे अद्वैतला फोन येत असतात आणि अद्वैतचं अभिनंदन होत असतं. त्या कलामुळे चांदेकर ज्वेलर्सला करोडोंचा फायदा झालेला असतो. आता सरोज मॅडम कलाचं अस्तित्व मान्य करतील का, कलाला सून म्हणून स्वीकारतील का? आता चांदेकर ज्वेलर्सची नवीन डिझायनर म्हणून कलाचं नाव सरोज मॅडम मान्य करतील का आणि अद्वैतला कलाच्या कामाचा अभिमान वाटेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.